मुख्यमंत्री काल सोलापूर दौऱ्यावर होते आणि त्यांनी काल अनेकांनी आमच्या खासदारांबद्दल उद्गार काढला की या ठिकाणी इथल्या नेत्या विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणतात की सरकारमुळे पूर आला आणि त्यांना गेट वेल सून म्हणून त्यांना फुल देण्यात यावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी आवाहन केलं. परंतु महाराष्ट्राचे एक सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व स्वतःला त्यांनी म्हणून घेतात. यांना या घटनेचं मतितार्थच त्यांच्या लक्षात आलं नाही की प्रणिताई शिंदेनी या कशामुळे हे वाक्य वापरलं. त्याचं कारण एकच होतं की हे करण्यामागं, कारण की आपल्याला माहीत आहे की सरकार हे तोकडं पडलं आहे आणि सरकारचे लिमिटेशन, सरकारच्या मर्यादा या पुरामुळे बाहेर पडल्या आणि सरकारने कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना या ठिकाणी न केल्यामुळं या सरकार निर्मित पूर होता असं आमच्या खासदारताईंना म्हणत होतं. परंतु देवेंद्र फडणवीसांना कायमची सवय आहे की स्वतःचं अपयश लपवण्यासाठी कायम विरोधकांवर टीका करत जाणं आणि आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या घोषणांचा पाऊस देणं. त्यामुळे आज आम्ही शेतकऱ्याची ती भोपळा दिला, भोपळा, गाजर आणि मिरची या ठिकाणी घेऊन येतोय. आणि हे नेहमी म्हणत असतात की विरोधक कन्फ्यूज आहेत. खऱ्या अर्थाने कन्फ्यूज कोण असतील तर देवेंद्र फडणवीस आहेत. कारण की ज्या अजित पवारांना म्हणतात की आम्ही अजित पवारांना सोबत चक्की पीसिंग म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत शपथ घेतात. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने कन्फ्यूज कोण आहे याचा विचार देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावा. आणि या पुढच्या काळात जर आपण अशा पद्धतीने जर आंदोलन करत असाल तर ह्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही काँग्रेस पक्षाकडनं उभारू अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुसंस्कृत म्हणून काल सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते. काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार प्रणिताई शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की खासदार प्रणिताई शिंदे यांनी असं म्हणलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडला आहे. कारण असं का बोलले होते तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना पूरग्रस्त आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही. पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती. आणि काल आम्हाला सांगायचं आहे, काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेली आहे. काल त्यांनी सांगितलं की 32,000 कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे. त्या 32,000 कोटीमध्ये तुम्हाला सांगतो 10,000 कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि 17,000 कोटी रुपये विम्याचे आहेत आणि 6,000 कोटी हे फक्त केंद्र शासनाचे आहेत. त्यांनी एक प्रकारे या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केलं आहे. आम्ही हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो. परंतु हे तुटपुंजी सरकार फक्त 3 आणि 4,000 रुपये हे सरकार आम्हाला देत आहे. त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे. आणि आमच्या खासदार प्रणिताई शिंदे हे बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना एक प्रकारे मिरच्या जोमल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहे. आणि विविध भागात जाऊन देवेंद्र फडणवीस एक गाजराचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत आहे. याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध नोंदवत आहोत.